तांदूळ, लाल मसूर डाळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि व्हाईट कलरची उडदाची डाळ. आता हे 5 मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याला 3-4 पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या धुणार आहोत. आता हे मिश्रण मी व्यवस्थित धुतलेले आहे आणि मी ते आता चाळणीमध्ये वाळवण्यासाठी काढून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे बदाम, ओवा, जिरे, काजू आणि मखाना हेही 5 मिश्रण आपण घेतलेले आहे आणि आता हे 5 मिश्रण आपण व्यवस्थितरित्या भाजणार आहोत. पहिले मी मखाना घेतलेले आहे. मखान्याबरोबरच मी काजू, बदाम, ओवा, जिरे हेही भाजून घेणार आहे. आता हे डाळींचे आणि तांदळाचे 5ही मिश्रण आपण व्यवस्थितरित्या भाजलेले आहे. आता हे भाजून झालेले मिश्रण मी मिक्सरच्या जारमध्ये बारीक केलेले आहे. आता हे आपलं होममेड सॅरलॅक्स तयार झालेलं आहे. आता बघूया कसं तयार करायचं सॅरलॅक्स. आता मी पाणी घेतलेलं आहे 1 कप आणि त्यामध्ये 1 चम्मच मी सॅरलॅक्स टाकलेला आहे. त्यामध्ये तुम्ही चवीनुसार हळद, मीठ टाकू शकतात. मी मीठ टाकत नाही बाळासाठी, म्हणून मी फक्त हळद टाकलेली आहे. आता मी हे बाळाला टेस्ट करत आहे. आता बघूया, बाळाने हे टेस्ट केलेलं आहे. तुम्हीही तुमच्या बाळांसाठी होममेड सॅरलॅक्स घरी तयार करा.